रत्नागिरी कोल्हापूर नॅशनल हायवे 166चा हा शेवटचा टप्पा आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. बोरपाडाळ्यातनं आता आपण पुढे निघालो आहे. तर माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. बोरपाडाळ्याच्या ब्रिजचं वगैरे काम आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये आणि आता तिथून पुढचा प्रवास सुरू केला आहे कोल्हापूरच्या दिशेने. तर वाजलेत 12:30. थांबत आलो अनेक ठिकाणी, त्याच्यामुळे वेळ गेला आहे. 8 वाजता घरातनं निघालो होतो मी सकाळी. बोरपाडाळे घाटातनं पुढे आलात की रस्ता आहे, चकास झाला आहे. पलीकडची बाजू ओपन नाही आहे, पण बाकी ओव्हरऑल रस्ता छान झाला आहे. पुढे बघूया आता काय परिस्थिती आहे. थोडे पॅचमध्ये कामं चालू आहे ती, पण जेवढा चांगला आहे तेवढ्याचा तरी आनंद घेऊया. बाकीचा रस्ता काय तसाच राहणार नाही, होणार आहे तो, फक्त वेळ लागतो एवढं. त्याच्यामध्ये जरासं दुःख. पटापट कामं झाली तर जरा बरं वाटेल. आपल्याला आता कसं आहे, कोल्हापुरात पुढे व्हिडिओचा काय उपयोग नाही, कारण काय कोल्हापूरच्या अलीकडेच बायपास चालू होतोय आणि मग तिथून कोल्हापूर रोडचा संबंध संपणार आहे नंतर भविष्यात. म्हणजे ज्यांना कोल्हापुरात जायचं नाही आहे, बाहेरच्या बाहेर तसेच जाणार. आणि पुढे ते नॅशनल हायवे 48ला लागणार, म्हणजे बेंगलोर, पुणा बेंगलोर हायवे. तो जो रस्ता आहे आपला आत्ताचा, हा हायवे, तो नॅशनल हायवे 48ला जाऊन मिळणार आहे पुढे. आता मध्ये जरा काम व्हायचं आहे. नॅशनल हायवे 48 जो आहे, तिथे एक शिये म्हणून गाव येतं. कदाचित तुम्ही ऐकलं असेल, माहिती असेल नाव, शिये. हा रस्ता तिथे शियेला जाऊन मिळणार. शिये फाटा ज्याला म्हणतात, तिथे कनेक्ट व्हायचं आहे आणि तिथून मग 48नी तुम्ही बेंगलोरच्या दिशेने जाऊ शकता. त्याच रूटला नंतर सोलापूर रोड लागेल. तो सोलापूर रोड पकडून तुम्ही नागपूरकडे जाऊ शकता. म्हणजे हा जो आपला हायवे होतोय NH 166 रत्नागिरी एरिया ते नागपूर हायवे, साधारण तो रूट असा आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर म्हणजे शिये फाटा, तिथून सोलापूर आणि सोलापूरहून नागपूर. आणि माझ्या अंदाजाने कोल्हापूरच्या पुढे, म्हणजे सोलापूरपासून पुढे रस्ता झालेलाच आहे. तो हायवे सुरू आहे व्यवस्थित. हे जुनं वळण आठवतंय का? असं तीव्र असं वळण होतं हे बघा. आत्ता आपण जातोय हा रस्ता, तर भविष्यात ते वळण असणार नाही. डाव्या हाताने तो रस्ता सरळ समोर जाईल पुढे. ते उजवी बाजू जरासा एक मधलाच पॅच करून ठेवला आहे. पुढे आता काय घोडं अडलंय कुठे, का ब्रिजचं काम दिसतंय वाटतं पुढे. बहुतेक ब्रिजचं काम आहे, त्याच्यामुळे पुढचं काम झालेलं नाही आहे. इथून बघा ब्रिज आहे, पण इकडे दोन्हीकडे काहीतरी नाही, इकडे गर्डर्स आणून ठेवलेत आणि हा डाव्या हाताला ब्रिज आहे. उजव्या हाताला तिथे ते गर्डर्स बनवून तयार करून ठेवलेत. आता आपण जातोय हा जुना रोड आपला नेहमीचा. इथे हा डाव्या हाताला ब्रिज चालू आहे काम. आता हा सुद्धा खाली दरीच जातो.
आता पन्हाळ्याचा फाटा आला इथे. हा खाली दरीत न जाऊन तिकडे खाली उतरतो असा ब्रिज आहे हा. त्याला आता पन्हाळ्याचा फाटा, उजवीकडे पन्हाळगड आणि डावीकडे आपला कोल्हापूर रस्ता. वाघबीळ, बोरपाडाळे आणि वाघबीळ मला थोडं कन्फ्युजन राहतं अनेक वेळेला. बोरपाडाळे आठवलं तर वाघबीळचं नाव आठवत नाही, हे नाव आठवलं तर ते आठवत नाही. असो, तर वाघबीळला आलो आपण. आता इथून पहिला आपला जुना रोड जो कोल्हापूर रोड, तोच रोड. बोरपाडाळीच्या इथला पुलाचं जे काम आहे त्याच्यात थोडासा ड्रोन शॉट घेतला. जास्त काय उडवला नाही, कारण बॅटरी थोडी डाऊन दाखवायला लागला तो, त्याच्यामुळे लगेच खाली घेतला ड्रोन. पण थोडंसं पिलर्सचं वगैरे काम बघता येईल आपल्याला त्याच्यात. तर तिथून पुढे निघालो आपण. इथे बघा, उजव्या हाताला रुंदीकरणाचं काम चालू आहे, म्हणजे तो ब्रिज जो व्हायचा आहे तो इथे येऊन कनेक्ट होईल आणि मग हाच रस्ता पुढे कंटिन्यू. बोरपाडाळ्यातनं पुढे कुठलं बरं एक गाव आहे आम्ही बघितलं, येवलूच गाव. त्या ठिकाणी मात्र बायपास रोडला जो जाईल आतमध्ये तो मग डायरेक्ट नॅशनल हायवे 48ला कनेक्ट होईल. मग येवलूच पासून कोल्हापूर आपल्याला हायवेचं काम बघता येणार नाही. हा व्हिडिओ आहे हा येवलूच्या इथे थांबवावा का पुढपर्यंत करावा तो तिथे गेल्यावर ठरवेल मी. पण परिस्थिती अशी आहे, येवलूच गावाच्या इथनं आतून तो बायपास होतोय, म्हणजे कोल्हापूर बायपास सगळा तो पुढे कनेक्ट होणार नॅशनल हायवे 48ला. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची नितांत आवश्यकता असते आम्हाला. आपल्या चांगल्या कमेंट्स किंवा आपण जे लाईक देता त्याने आणखीन काम करायला स्फूर्ती मिळते, ऊर्जा मिळते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा,
स्किप करत शक्यतो बघू नये. मध्ये काही गोष्टी असतात, गमती जमती घडलेल्या असतात, त्यामुळं आपल्या नजरेतून सुटतात. आणखीन एक विनंती आहे, काही जण डिसलाईक करतात व्हिडिओ. करण्याबद्दल माझं काय म्हणणं नाही की आम्ही असं म्हणणार नाही करूच नका, पण निदान कारण तरी द्या. डिसलाईक आपण का करतोय? कारण का त्या कारणांमधून आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल किंवा आम्हाला समजेल की हे असं नकोय किंवा हे असं नाही असं पाहिजे. आम्हाला पण काहीतरी त्यातनं आयडिया मिळेल. नुसतं डिसलाईक करू नका. डिसलाईक करा आणि त्याचं कारण पण द्या की का नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला. युट्यूबवरती एक अल्गोरिदम जे काम करतं, त्याच्यामध्ये एखादा व्हिडिओ किती वेळेला बघितला जातो, म्हणजे नंबर ऑफ व्ह्यूज, त्याच्यानंतर किती वेळासाठी बघितला जातो, दिस टाइम, प्लस सबस्क्रायबर त्या व्हिडिओने किती मिळवले, प्लस लाईक आणि डिसलाईक किती आले, या सगळ्यांच्या कॅल्क्युलेशन मधून ते जे त्यांचं अल्गोरिदम आहे ते आमच्या व्हिडिओला वर सरकवायचं, जागेवर आहे तिथे ठेवायचं का आणखीन खाली न्यायचं ते ठरवत असतं. त्यामुळे डिसलाईक जर आपण करत असलो, असे जर मुद्दाम कोणी डिसलाईक करत असतील व्हिडिओ धरून चालू आपण, त्याच्यामुळे त्या व्हिडिओच्या प्रोग्रेस आपण म्हणून त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, डिसलाईक तुम्हाला खरोखर नाही आवडला आहे, डिसलाईक करताय, चांगलं आहे, पण ते डिसलाईकचं कारण तरी आम्हाला सांगा, तुम्हाला का नाही आवडला. आम्हाला सुधारणा करायला एक त्याच्यात संधी मिळते. मागे एका व्हिडिओमध्ये एकाने सांगितलं होतं की तुम्ही बकबक जास्त करता. त्याच्यावरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते मेन्शन केलं होतं, पण सगळ्यांनी सांगितलं काय नाही, तुम्ही असंच बोललं पाहिजे, तुमच्या गप्पा ऐकत ऐकत व्हिडिओ बघायला आवडतं. शेवटी कसं आहे, सांगणारा जो असतो तो कुठल्या उद्देशाने सांगतो ते कधीच मेन्शन करत नाही. पॉझिटिव्ह गोष्टी असतात त्या कसं असतं, एखादा म्हणतो अरे वा छान व्हिडिओ आहे, तरी आपल्याला समाधान मिळून जातं. पण डिसलाईक आलं तर थोडंसं ते कसं एक निगेटिव्ह पार्ट असतो, तो जर आम्हाला समजला की का डिसलाईक केलं तर ते जास्त बरं आहे, माझं म्हणणं. आता इथनं पुढचा जो व्हिडिओ आहे तो काय आपला रेग्युलर रोड जो आहे तोच आहे. त्यामुळे पुढे बघूया, जर मला बायपासला कुठे घुसता आलं तर बघेन मी. आणि आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, चॅनल शेअर केलं नसेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये चॅनलची माहिती द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आतापर्यंतच्या आपल्या सहकार्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.